त्यामध्ये सर्वात सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला दिलंय वॉर्मिंग अप मध्ये A strange truth. Handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. खाली दिलेलं आपल्याला understand and discuss the above truth. A strange truth. Handicapped are those who refuse to take up the challenges. लिहिता का सांगू? विचित्र असं सत्य आहे. Handicapped are those who refuse to take up challenges even with all their senses and physiology in perfect condition. खाली दिलेलं आहे अंडरस्टँड अँड डिस्कस द अबाव ट्रुथ. ते पण लिहायचं. ते समजून घ्या आणि त्याची चर्चा करा असं सांगितलंय. असा त्याचा अर्थ होतो दिनू. झालं लिहून सर्वांचं. तर एक विचित्र असं सत्य असं आहे. हँडिकॅप्ड आर दोज हू रिफ्यूज टू टेक अप चॅलेंजेस. म्हणजे जे आव्हानं स्वीकारत नाही ते खरोखर अपंग आहे. इवन विथ ऑल देअर सेन्सेस. सगळे त्यांचे ज्ञानेंद्रिय जागेवर आहे. अँड फिजिओलॉजी इन परफेक्ट कंडिशन. शारीरिक दृष्टिकोनातूनही ते परफेक्ट आहे. असे लोक जे आव्हानं स्वीकारत नाहीयेत हे खरोखर अपंग आहे आणि ते मरेपर्यंत अपंग राहतात. दुर्दैव असं की ते पैदा करणारे लेकरं सुद्धा अपंगच होतात. त्यामुळं अशा लोकांनी किंवा अशा विद्यार्थ्यांनी याचा गांभीर्याने विचार केलेला बरा. उत्तरामध्ये लिहा. इट मीन्स व्हॉट इट मीन्स असेल. व्हॉट इट मीन्स याचा अर्थ काय होतो. व्हॉट इट मीन्स इज that we should not consider those with physical physical disabilities as people who are handicapped. वाक्य पुन्हा एकदा बघा. चेक करा. What it means is that we should not consider those with physical disabilities as people who are handicapped. याचा अर्थ असा नाही की आपण याची तुलना त्यांच्याबरोबर करायची जे शारीरिक दृष्टिकोनातून अपंग आहेत. आता नवीन याच्यामध्ये अलीकडच्या 10-15 वर्षापासून अपंग हा शब्द न वापरता दिव्यांग असा शब्द वापरला जातो. तर त्यांच्याबरोबर आपल्याला या वाक्याची तुलना नाही करायची. तर मग कोण खरोखर अपंग आहे तर ते पृष्ठात घेऊन दोज who are physically fine
8 y88 do not have it in them 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 to take up challenges or work hard to take up challenges or work hard in their lives, LIVES, in their lives are the one who are truly, TRULY, truly handicapped. Truly handicapped. एकदा चेक करा. Those who are physically fine, असे लोक जे शारीरिक दृष्टिकोनातून सक्षम आहे. फाईन म्हणजे सक्षम. 8 do not, तरी सुद्धा have it in them to take up challenges, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आव्हान स्वीकारण्याची क्षमता नसते. और वर्क हार्ड किंवा जे कष्ट करत नाही अशी लोक इन देअर लाईफ त्यांच्या जीवनामध्ये आर द वन्स हू आर ट्रुली हँडिकॅप्ड. ते खरोखर अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न दिलेला आहे तो खालचा टीम मध्ये राहतो. हाऊ कॅन यू इनकरेज such people to change and become confident? Question mark. Discuss at least 4 to 5 ways you can do the above. अशी जी शरीराने धडधाकट असलेली नालायक लोक जी असतात, मूर्ख, ज्यांनी जन्माला यायला नाही पाहिजे परंतु आई बापाच्या धिंगाण्यामध्ये जन्माला येतात, अशी नालायक पोरं, नालायक माणसं समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि अति शहाणे असतात, खूप वळवळ करतात. आणि तुम्हाला माहिती ते जास्त वळवळ करतो त्याला लोक ठेचून मारतात. नाही की नाही? साप खूप वळवळ करतो म्हणून ठेचून मारतात. म्हणून तुमच्या ज्याच्या अंगामध्ये किंवा जिच्या अंगामध्ये जास्त वळका असेल, जास्त वळवळ सुटत असेल बसल्या जागेवरती, पुढे चालून एकदा तरी निश्चित योग येईल, तुम्हाला पण तरी ठेचून आणेल, तेव्हा तुम्ही सरळ होता. मग ते ठेचून आणणारी सर्वात महत्वाची काठी असते परिस्थितीची. ती तुम्हाला दिसत नाही, पण 2-3 वर्षानंतर ती बरोबर तुम्हाला त्याचा झटका दाखवते. मग लक्षात येतं की यार सर सांगत होते पण मला ते काही आलं नाही. आपलं एका जागेवर लक्षच नसतं, मेन म्हणजे फोकस्ड नसतो. हा एक अपंगपणाचा प्रकार असतो. म्हणजे वरून ज्यावेळेस आम्ही इथून बघतो तर ते बघत असताना जेव्हा आम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये बघतो तेव्हा आम्हाला माहिती असतं की तुमचं दुमडं कसं वाजणार आहे. हे फिक्स कळतं, प्रत्येक शिक्षकाला कळतं अनुभवातून. मला त्याच्यातलं थोडस जास्त कळतं. आणि म्हणून मी अतिशय उत्कृष्टरित्या तुम्हाला हे तुमच्या लक्षणावरून सांगू शकतो. कैक विद्यार्थ्यांचं मी असा डाटा जमा केलेला आहे की तो 5वी-6वीला माझ्याकडे आला, तो कसा वागत होता, काय करत होता, मी शिकवत असताना काय करायचा, या सगळ्याची नोंद मी ठेवलेली. आणि त्याच्यावरून शीतावरून भूताची परीक्षा तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुझं असं होणार आहे. ते अनुभव सिद्ध आहे गोष्ट. म्हणजे एकदम फिक्स तुम्हाला वाटतं असं म्हणजे याच्या बाबतीत असं का घडतं, त्याच्या बाबतीत तसं का घडतं, त्याची काही रिझन्स राहतात. ही रिझन जे येतं टप्प्याटप्प्याने तुम्हाला माहिती होतील. हे एक अपंगत्वाचाच प्रकार राहतो.
म्हणजे एखादी गोष्ट सांगितली, एखादी गोष्ट आपल्याला पाळायची, ती आपल्याला पाळता येत नसेल तर ते अपंग, त्याला मी माझ्या बाबतीमध्ये अपंग म्हणतो. मग तो शारीरिकदृष्ट्याच अपंग असला पाहिजे असं नाही. काही लोक मनातून अपंग राहतात, काही मुलं राहतात, काही मुली राहतात, आणि ते आपल्यामध्ये जरा जास्त प्रमाणात असतं. आपल्याला कितीदाही सांगितल्यानंतर आपण जर ती चूक करत असेल तर मग आपण अपंग आहोत. आपण मग त्या अवस्थेतून बाहेर येणार नाही, आपण पुढे काहीही करू शकणार नाही, काहीच होत नाही. हे 12वी पर्यंत समजा वय वर्ष 17-18 पर्यंतचे दिवस निघून जातात. 12वी नंतर तुमच्याजवळ कुठल्याही प्रोफेशनल कोर्सला ऍडमिशन घ्यायचं क्वालिफिकेशन नसतं, किंवा तुमच्याजवळ कॉन्फिडन्स नसतो की आपण पुढे पास होऊ किंवा नाही होऊ. आणि मग पर्याय तुम्हाला आरटी सारख्या आपल्या सुप्रसिद्ध नगरीमध्ये किंवा परतपूरला जाऊन फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात, बीएससी किंवा बीए ला. परतूरला सुद्धा सेम हीच कंडिशन आहे. कुठल्याही प्रकारे कॉलेज होत नाही, काही नाही, काहीच नाही. लेक्चरर लोक येऊन बसतात, चहा पितात, मस्त गप्पा मारतात, तुझ्या बायकोचं काय चाललं, तुझ्या पोरीचं काय चाललं, टाइमपास करतात, कॉलेज चालायला, पेपर वाचतात, घरी निघून जातात. 1,00,000-1,15,00,000 रुपये, काही काहीला 1.5 लाख रुपये पगार आहे शासनाचा. ते काय करणार? पोरच येत नाहीत कॉलेजमध्ये, आणि आले तरी पोरं वर्गामध्ये धिंगाणा घालतात. आणि म्हणून तुम्ही शाळेत जातात, शिकायला जातात, हा तुमच्या मनातला ग्रह काढून टाका. तुम्ही याच सदरामध्ये मोडतात अपंगाच्या. म्हणजे शाळेमध्ये जरी गेले तुम्ही, शिक्षक बाहेर गेले की पोरांचा गलका सुरू. इथं समोर उभा असतानाही तुमचा गलका सुरू. म्हणजे कुठेतरी तुमच्यामध्ये अपंगत्वाची भावना निश्चित दडलेली, फोकस्ड नाही, ध्येय नाही. म्हणून आपण सुद्धा या वाक्यासाठी परफेक्ट लागू होतो. 1 मिनिट जर रिकामा मिळाला, किंवा मला आता मी तिकडे बाथरूमला गेलो किंवा फोन घेतला की तुम्ही लगेच एकमेकांशी बोलता. याचा अर्थ तुम्हाला या 120 मिनिटाशी काही घेणदेण नाही. तुम्ही इथं शिकायला आलेले नाही, तुम्ही इथं टाइमपास करायला आलेले. मुलींच्या बाबतीमध्ये मी स्पष्टपणे सांगतो की मी हजारो मुली बघितल्या गेल्या 20-25 वर्षात. 98% मुली फक्त टाइमपासला क्लासला येतात, आणि त्याच्या अपोजिट 98% पोरं क्लासला कशाला येतात? आईबाप म्हणतात म्हणून ते क्लासला येतात. 58% होम नीट बेस. हे अपंगाचं लक्षण आहे. आपल्याला दररोज सांगावं लागतं, सरळ बैस, लाईन मध्ये बैस, चिटकू नको, मागून चिटकू नको, पुढून चिटकू नको, ताट बैस. हे अपंगाचे लक्षण आहे की तेच वारंवार आपल्याला सांगावं लागतं. हा धडा तुमच्यासाठी, हा धडा आमच्यासाठी नाहीये, की हा तुम्हाला मार्कासाठी शिकायचं नाही. हे तुमच्या जीवनामध्ये इम्युलेट झाला पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग झाला पाहिजे. याच्यासाठी हे धडे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेले असतात की तुमच्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार झाले पाहिजे. पुढच्या तुमच्या जगण्याला ते उपयोगी पडतात. आता फक्त काय होतं की स्पष्ट बोलण्यामुळे मग तुम्हाला असं वाटतं, सर असं कसं काय म्हणायला लागले, आम्ही काय टाइमपासला येतो का? खरोखर टाइमपासला येतो. आपण जर अभ्यासाला चालू ना, आपण दुसरीकडे लक्ष देत नाही. ज्यावेळेस तुम्हाला प्रचंड भूक लागली, सकाळपासून तुम्हाला खायलाच दिलं नाही, 5 वाजता शाळा सुटली, तुम्हाला तुमचे किती प्रिय मैत्रिणींनी तुमचा हात धरला, प्रिय मित्रांनी फार मिठी मारली, चल म्हणला ऊस खाऊ, ऊसात जाऊ, हुरडा खाऊ, ज्वारीत जाऊ, तुम्ही जाणार आहेत का? कारण तुमच्या पोटामध्ये काय पडलेली भूक, तुमचे सगळे सेन्सेस कुठं जमा झालेले आहेत? त्या भुकेकडं. तुम्ही तो असो की ती असो, तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत तुम्ही जाणार नाही. तुम्ही घरी गेले गेले हातपाय न धुता जेवायलाच बसणार, हात सुद्धा नाही धुसणार, बिलकुल हात धुणार नाही. हो द्या कोरोना झाला तर झाला, पण जाऊन जेवण करणार, कारण फोकस्ड राहणार. तुमचं लक्ष आता कशावर केंद्रित झालेलं आहे? जेवणार. दुसरं काय करतात तुम्ही त्यावेळेस? रस्त्याने कोणाशी बोलत नाही, काही पटापट पटापट जितकं वेगाने घरी जाते तसं राहत. मग ती भूक लागली, तशा पद्धतीची आपल्याला जर अभ्यासाची भूक लागली, काहीच गरज पडत नाही. ते 120 मिनिटं आपण सत्कारने लावतो, पण आपण ते लावत नाही. हा धडा तुमच्यासाठी, शिक्षकांसाठी नाही. म्हणून लक्षात घ्या. म्हणून मी याच्या रात्री त्या नोट्स काढल्या, या सगळ्या नोट्स मी स्कॅन केल्या, त्याची पीडीएफ तयार केली. पीडीएफ तयार करून मग त्याचे मी प्रिंट आउट काढली, आणि ही इतकी जवळपास मला वाटतं 10-12 पान सगळ्या. ह्या मी सगळ्या तुम्हाला लिहून देणार आहे पूर्ण, आणि ते सांगणार आहे पुन्हा वापस. हा धडा म्हणजे रिव्हिजन होईल. परीक्षेला याची एक ओळ येऊ किंवा नाही येऊ त्याच्याच काही घेणं देणं नाही, पण
तुमच्या जीवनासाठी महत्वाचं. आता इथं प्रश्न कोणता आहे? हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट? अशा लोकांना, अशा मुलांना तुम्ही काय सांगणार आहात की त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे. डिस्कस ऍटलिस्ट 4 to 5 ways यू कॅन डू द अबाव. हे तुम्हाला करायचंय. आता तुमच्यापैकी बरेच जण कसे आहेत, मनाने हरलेले आहेत. मनाने, कारण तुम्ही तुमच्या भविष्याचं स्वप्नच बघितलेलं नाही की आपल्याला जगायचं कसं, काहीच नाही. तुमचं लाईफ स्टँडर्ड कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीने तुमची लाईफ जाणार आहे, मग त्या लाईफसाठी तुम्हाला किती पैसा आवश्यक आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, याची कुठलीही पिक्चर फ्रेम तुमच्या मनामध्ये नाही, काहीच नाही. आमच्या मनामध्ये ती क्लिअर होती. सुस्पष्टपणे वडील सांगायचे, अजूनही सांगतो की कुठल्याही गोष्टीचं ताण घेऊ नको, तू फक्त अभ्यास कर, आणि नाही जमलं काही आपल्या क्वालिटीवरती तर शेवटी आपल्याला आहेच बापदाद्याने दिलेली प्रॉपर्टी, तिच्यावर पोट आरामात भरता येतं. म्हणून ताण न घेता गोष्टी करा, तुमच्या मनाला पटेल ते करा, आणि ते चांगलं पटलं पाहिजे, त्यासाठी तुमच्यावर चांगले संस्कार झाले पाहिजे. हे महत्वाचं. नस तुमच्या मनाला वेगळंच पटेल, तुम्ही म्हणजे सर म्हणले हे पटले हेच करायचंय, तुम्ही लागता संध्याकाळी चोऱ्या माऱ्या करायला. आलं की लक्षात? या अपंगाच्या व्याख्या खूप मोठ्या आहेत. आणि म्हणून जे मनाने खचलेले असतात, जसे तुम्ही किंवा मुली, आता मला काय 10वी 12वी नंतर शिकायला भेटणार नाही, का भेटणार नाही? आपण त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करतो का? तुमच्या आई बापाला वाटलं पाहिजे की तुमचं शिक्षण झालं पाहिजे. आलं का लक्षात? आणि ते कधी होणार आहे, मी वारंवार सांगत असतो, ते तुम्हाला होणार आहे की पहाटे दररोज 4:30ला तुम्ही उठल्याच पाहिजे, 5 वाजेपर्यंत तुमचं सर्व स्नान आटोपलंच पाहिजे, सकाळी 5 ते 7:30 8:30 वाजेपर्यंत तुम्ही नुसत्या अभ्यासाला बसल्याच पाहिजे, 24 तास तुमच्या याच्यामध्ये पुस्तकं दिसले पाहिजे. तुम्ही वडिलाला कुठं याचा आग्रह म्हणजे हट्ट नाही केला पाहिजे, मला हे ड्रेस घ्या, ती ओढणी घ्या, हे बूट घ्या, हे सँडल घ्या. तर तुम्ही आग्रह कोणता केला पाहिजे वडिलांकडे? मला हे पुस्तक आणून द्या, मला हे गाईड आणून द्या, मला याचा क्लास लावा, मी या विषयात कमी, सरांना सांगा, मला अजून एकदा एक्स्ट्रा क्लास घ्या. तर तुमच्या आई बापाला वाटेल की तुम्हाला शिकायचं. त्यांना दोष नका देऊ. असं तुम्ही ज्यावेळेस चेंज करता घरी वातावरण, त्यावेळेस तुमचे आई वडील मला कॉल करतील, विचारतील किंवा आमच्या मुलीने एवढा अभ्यास केला, तिला 0 मार्क का पडला, हिंदीचा त्यांनी पेपर दिला सर 5च मार्क का पडले. तेव्हा तुमचे आई वडील कॉल करतील. मी मेसेज पाठवल्यानंतरही बहुतेकांपैकी तुमच्या आई वडिलांपैकी बऱ्याच जणांना मोबाईल मधले मराठीतले मेसेज तर वाचता येत असतील. कारण मी काही अशिक्षित लोक बघितले, जर त्यांच्या छोट्या मोबाईलमध्ये इंग्रजीतून मेसेज आला बिचाऱ्यांना, तर ते माझ्याकडे घेऊन येतात, सर हे काय आलंय. त्यांना वाटतं बँकेचा काही मेसेज आलाय. ज्यांचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही, त्यांचे लेकर सुद्धा माझ्याकडे क्लासला नाही, तरी परंतु ते मेसेज वाचून घ्यायला माझ्याकडे येतात. आमचे कुंभकर्ण सुद्धा क्लासवर येते ते मेसेज वाचून घ्यायला. आकांक्षाचे वडील नाही, ते आम्ही सोबतच होतो क्लासमेट. ते 10वीला मागच नापास झाले, ते 40 वर्ष. आता विचार करा, आपल्या एवढ्या परीक्षा झाल्या, 8 परीक्षा झाल्या ना आपल्या, 8 32 पेपर झाले किंवा 30 झाले असतील. 30 पेपर मध्ये एका सुद्धा पालकाचा फोन नाही आला की माझ्या पोराला 0 मार्क काय पडले. हे अपंगत्व राहते. ते पालकांची ड्युटी राहते, ती तुमची ड्युटी राहते. तशा पद्धतीने तुम्ही वागले, तशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यासाला सुरुवात केली, ठीक आहे, इथून मागे नाही केली, उद्यापासून करू शकता तुम्ही. आणि त्या दरम्यान तुमच्या पालकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. ते स्वतः करायचं सगळं. आलं का लक्षात? आणि इच्छा तिथं मार्ग. बहुतेकांची अडचण राहते की एक घर छोटं राहतं, भाऊ हे सगळे राहतात, सगळ्यांची झोप डिस्टर्ब होते. आपण त्याच्यातून मार्ग काढायचा. ते मार्ग आहे, प्रत्येक याच्यावरती सोल्युशन असतं, आपण ते शोधायचं असतं. घरामध्ये रेंज नाही, जवेऱ्या पत्रावर जाऊन बसली, कारण तिला शिकायचं होतं ना. आता रेंज नाही या कारणामुळे आपण दूर राहिलो, पण जिथं रेंज आहे, अक्षरशः पंतप्रधानांनी त्या मुलीचं कौतुक केलं. कोरोना कालावधीमध्ये ती रेंजच नव्हती, तर ती डोंगरावर जाऊन तिने झोपडी केली, त्या बोंद्र्याची झोपडी केली. ती BSc ऍग्रीला शिकत होती कुठे, राहुरी कृषी विद्यापीठाला,
ती सह्याद्रीच्या रांगेत कुठतरी रायगड जिल्ह्यात राहायची, खेड्यामध्ये पाड्यामध्ये. तर तिने डोंगरावर जाऊन जिथं रेंज आहे का तिथं जाऊन ती झोपडी केली आणि त्या तिथं दररोज ती तेवढा डोंगर चढून जायची. आपल्या महाराष्ट्रातली मुलगी, अख्ख्या भारतात कौतुक झालं तिचं. ती मनाने अपंग असते तर रेंजच नाही, बसली घरात. पहिले तर काही दिवस तिचे वडील सोबत आले. दररोज तेवढा डोंगर चढायचा, त्या टेकडीवर जायचं, तेवढे क्लास करायचे ऑनलाईन आणि तिथून पुन्हा खाली येऊन घरी येऊन अभ्यास करायचा. भरपूर उदाहरण. आपण तसं केलं का लॉकडाऊन मध्ये? तुम्ही जर पालकांच्या मागे लागले असते तर झालं असतं, पण आपण ते होऊन दिलं नाही. कारण आपल्याला देर हरी घाटल्यावर सगळ्या गोष्टी रेडी व्हायला पाहिजे. आपण सगळे अशा पद्धतीने अपंग आहोत. अशा अपंगांचा मी शोध घेत असतो. दुर्दैव असं की मला पोट भरण्यासाठी अशा अपंगांना शिकवावं लागतं. कारण इथं येऊन तुम्ही बसले ना, हा एक म्हणजे 100% एकाला दोष नाही, तुम्ही सगळेजण 100% पूर्णपणे अपंग आहे. शाळेतही गेले ना पूर्णपणे अपंग आहे. आणि याचा गैरफायदा शिक्षक लोक घेतात. ते त्यांचे दिवस पार करतात, बस तुमचेच काही घेणे नाही. तुम्ही अपंग कसे इथं येऊन बसले ना, तुम्ही दररोज शिस्तीत बसणारच नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट की आपण शिकायला आलो याचं तुम्हाला बिलकुल म्हणजे काही घेणं देणे त्याच्याशी. तुम्ही शिकायला आले म्हणजे काय करणार? दप्तर उघडून समोर बघणार. अरे आपलं काय चाललंय, धडा तर शिकून झालाय, त्याच्या खालचे गणित सोडवायचे. जर तुम्ही विद्यार्थी असते तर काल ह्या एक्सरसाइज मधले सगळे गणित तुम्ही सोडवले असते. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा झटून ते नाही आलं त्याच्या खालचं, ते नाही आलं त्याच्या खालचं असं सोडायचा प्रयत्न केला असेल. पण मला तुमच्यावरती 1100% गॅरंटी आहे की तुमच्यापैकी एकही जणांनी ते काल केलेलं नाही. 26 जानेवारी तुम्ही दिवसभर टाइमपास केला. आणि म्हणून उद्या तुमचे लग्न झाल्यानंतर लेकराला खोटं नाही सांगायचं. मला शिकायचं होतं पण माझ्या आई वडिलांनी शिकवलं नाही. मला शिकायचं होतं पण मला गाडी नव्हती. मला शिकायचं होतं पण मला अपडाऊन करायला उशीर व्हायचा. हे तुम्ही बिलकुल बोलायचं. माझे पिरियड बुडणार आहेत शाळेतले, तुमचे नाही. म्हणून मी काही त्या गाडीने येणार नाही. मी 5च्या गाडीने नाही आली गाडी तर मुक्काम करीन. आई वडील येतील ना घ्यायला, तुम्हाला वाऱ्यावर थोडी सोडणार. आता आमच्या काय करतात, लांडकदऱ्याच्या मुली आहेत, फुल टू टाइमपास. कुंभारवाडी दोघी तिघी बसल्यात, नाव नाही ठेवत, फुल टू टाइमपास. मी सगळ्यांचं जवळून बघितलं या 2-4 वर्षामध्ये. 2-2:30 वाजले सर आम्हाला गाडी, सरांना तेवढंच पाहिजे, जा मग. अर्धी शाळा रिकामध्ये, अर्धी वर्ग म्हटलं दुपारून टंगळ मंगळ. महाराष्ट्रातली नंबर 1ची शाळा सिद्धेश्वर माध्यमिक. पण त्यात जर सगळे मुलं मुली निर्धार करून बसले, नाही आली गाडी, तुम्हाला कोणी खाणार आहे का? तुम्ही या 150 अब्ज जनतेमध्ये तुम्ही स्पेशल प्रॉडक्ट आहे का? नाहीये. काहीतरी सोय लागेल ना, कोणतरी गाडी घेऊन येईलच गावातून. हे पर्याय निघतात. आपण जिद्दीने सामोरं जावं. मनाने आपण खूप अपंग असतो. मी नाही असं नाही, मी काही ठिकाणी मनाने अपंग निश्चितच. कोणीही परफेक्ट नसतं, परंतु त्यातली त्यात आपण परफेक्ट व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे ना. ते करणं म्हणजे विद्यार्थी असतं. आपण हे उद्याही करणार नाही, कधीच करणार नाही. ह्या सगळ्याचा सार तुम्हाला फक्त ज्या दिवशी 12वीचा निकाल लागेल लिहून ठेवा. तुम्ही आता तुमच्यापैकी जे 11वी 12वी सायन्सला ऍडमिशन घेतील काहीतरी करायचंय म्हणून, बाकीच्यांना फक्त टाइमपास करायचा आहे, मग ते आर्टला ऍडमिशन घेतील. कॉलेज करा नाही करा काही घेणं नाही. सायन्सला इथं तशाच पद्धतीने, पण सगळं सेल्फ स्टडीवरती अवलंबून स्वतः अभ्यास करायचा आहे. आणि मग 12वी झाल्यानंतर सीईटी जर राहील तर सीईटी आणि नीटचा निकाल तुमच्या जवळ येईल. तुम्हाला कुठल्याही स्टँडर्ड कॉलेजला ऍडमिशन मिळणार नाही. आणि मग तुम्हाला आठवण की आपण आता खरोखर अपंग आहे राव, गायकवाड सर आपल्याला सांगत होते. चॅलेंजेस स्वीकारत नाही, वेगवेगळे राहतात. आणि ज्यांनी चॅलेंजेस स्वीकारले तो मात्र पुढे जातो. 3 मुलं होते आमच्या सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयाचे, इथंच क्लासला होते. 12वी झाली, तिघांचे वडील आले या ठिकाणी. मग काय करायचं काय नाही. मग तिघांनाच सांगितलं की तुम्ही अशी अशी गोष्ट आहे, एखादं वर्ष रिपीट करा, काहीतरी कल्याण होईल. सगळे हो म्हणले. घरी गेले. मग एखाद बापात फोन आला, ते म्हणला सर ती 1 वर्ष रिपीट करण्यापेक्षा 10वी झाल्यावर डिप्लोमाला, इंजिनिअरिंग डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं तर कसं? म्हणलं चांगलं.
म्हणलं आता हे पालक आपल्यापेक्षा शहाणे झाले, करा. आता सांगितल्यानंतर मग त्या मुलांनी काय केलं, तो मुलगा 10वीलाच क्लासला आलता, म्हणजे तिघं पण आपल्याकडे 10वीला आलते क्लासला. मग 11वी 12वी झाली. मग त्या मुलांनी काय केलं की डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. यथा अवकाश फर्स्ट इयरला त्याचे सगळे विषय गेले, नापास झाला. ते ठरून एखादी गोष्ट तुम्ही ठरून आल्यानंतर शिक्षक काय मार्गदर्शन करणार. मग आता वापस त्यांनी इकडे 11वीला ऍडमिशन घेतलं. उरले 2 ते औरंगाबादला गेले, रूम वगैरे केली, मी क्लासेस लावून दिलं. गरीबा घरचे म्हणून डायरेक्ट 50% फी त्यांना, 50% माफ. सरांना फोन करून सांगितले याची परिस्थिती नाही, माझ्या शब्दावरती तुमच्याकडे पाठवायला लागलो, तुम्ही त्यांना 50% फी माफ करा. तर 1,60,000 रुपये फी होती त्यांची. किती फी होती? 4 विषयाची 1,60,000, एका विषयाची 40,000 रुपये फी आहे. यावर्षी तेवढीच आहे, कोरोनामुळे कुणी वाढ केलेली नाही. साधारणतः सरासरी औरंगाबादमध्ये सगळीकडे 40,000 रुपये घेतात 11वी 12वीची एका विषयाची. मग त्या 1,60,000चे निम्मे 80,000 व्हायला लागले आणि मी त्याच्यापेक्षा त्यांचे 20,000 कमी केले आणि 60,000मध्ये त्यांचे ऍडमिशन केले. फक्त 15,000 रुपये त्यांना फी लावली. त्याच्यातले तिथे जाऊन 10वा झाला, नाही लक्ष दिलं तिने अभ्यासाकडे, पडले 150 मार्क फक्त नीटला. दुसरा जो तो तट्टून लढला, एकच चान्स होता, त्याला माहिती होती घरची गरिबी, साईबाबाचे कष्ट माहिती होते, त्यांनी घेतला 250-300 मार्क. फायदा झाला, त्याचा नंबर BHMS लागला. आता तिघं एकाच वर्गात शिकत होते. आता एक डॉक्टर व्हायला लागला, सिद्धेश्वर शाळेचा पहिला विद्यार्थी समजा. कशामुळं? सगळे सोबत होते, नाही केले का. तशी वेळ तुमच्यावर 12वी झाल्यावर निश्चित येणार. मुलींसाठी जरा मी स्पष्टच बोलतो, नेहमी सांगत असतो, तुम्ही आता हे जे सांगितलं ना, हा फॉर्म्युला लागू करा. नका जाऊ घरी, मला शिकायचे, प्रश्न मिटला, जाऊ द्या ना गाडी, पोटात भूक पडू द्या, आग होऊ द्या, ते अपंगत्व जाऊ द्या. घरच्याला वाटलं पाहिजे, आई वडिलाला, मुलीला शिकायचं. ते कधी वाटणार आहे? तसं तुम्ही दाखवल्यानंतर वाटणार. तुम्ही तसं दाखवतच नाही. सगळे नन्नाचाच पाड्या, माझं हे नाही ते नाही, मला गाडी नाही, हे नाही ते नाही. आता कुंभारवाडीची समस्या 10-12 किलोमीटर अंतर, काहीच समस्याच नाही बिलकुल. तुम्ही निर्धार केला, सायकलवर घरातून निघाली, इथे कोणी अडवत नाही रस्त्यात. एकदा चिडवतील, 2दा चिडवतील, आणि चिडवल्यावर काय होतं ते आता विचारामध्ये कॉलेजमध्ये कसं चाललं बाजूला. आम्ही आहेत ना, तुम्ही सांगा ना फक्त, आम्ही ती सगळी सिक्युरिटी देतो पूर्ण, त्याची काळजी नका. बसल्या जागेवर काही कुठं जायची गरज नाही. 12 किलोमीटर समजा, 12-2 24 किलोमीटर, काही होत नाही. सशक्त ती बॉडी एकदम फर्स्ट क्लास. असं पण रेंज नाही, गाडी नाही, हे विद्यार्थी दशेमध्ये बिलकुल मान्य नाही. म्हणून देशाचे सर्वात सुप्रसिद्ध पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीचं उदाहरण सांगितलं जातं. नदीच्या एका कडेला त्यांचं गाव होतं, दुसऱ्या कडेला शाळा होती. कपडे काढायचे, डोक्याला गुंडाळायचे आणि नदी पोहून शाळेत जायचं. दररोज एकदा नाही, दररोज अख्खं पात्र पोहून जायचं. तेव्हा शिक्षण झालं. म्हणून रडगाण्याचे लक्षण नाही लक्ष्मण, हे अपंगाचे लक्षण आपण बघतोय. इथं काय, हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल, यांना प्रोत्साहन कसं देणार? प्रोत्साहन देण्यासाठी ते आतून पेटलेले असले पाहिजे. भिजलेला कोळसा आहे, किती भुकलं तर तो पेटणार. तसे तुम्ही भिजलेले कोळसे आहात. हाऊ कॅन यू एनकरेज सच पीपल टू चेंज अँड बिकम कॉन्फिडंट. आत्मविश्वास असला पाहिजे, आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो ना, त्याचा चेहऱ्यावरून तो झळकतो. असं पाहिलं की आमच्या लगेच लक्षात येते याचं काय होणार. नका येऊ देऊ अभ्यासाचं, सगळ्याची बुद्धिमत्ता सारखी नाहीये. नका त्या अभ्यासाचं नका येऊ द्या, गणित नका येऊ द्या, आपल्याला सोडवता सुद्धा नका येऊ द्या. पण त्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे की मला हे सोडवता येत नाही व्हायला, आणि ते काय येत नाही तर मी लक्ष देत नाही. परफेक्ट एकदम परफेक्ट लक्ष दिलं, समजा काय केलेलं हे जर बघितलं, आपण कसं लिहिलंय तेही बघितलं की ऑटोमॅटिक तो बदल होतो. पण आपण बघत नाही. आपण कुठं पण बरोबरचे चिन्ह देतो, 2-2दा 3-3दा. वरच्या स्टेपला अधिक, खाली वजा, खाली लगेच गुणाकार, भागाकार, लगे उत्तर. कशाला वेळ नाही. ते फक्त दाखवायचं म्हणून दाखवायचं, स्वतःहून काही करायचं नाही.
म्हणून प्रगती नाही. तुम्ही सगळेजण अपंग आहात. हे अपंगत्व जर बदलायचा तुम्ही प्रयत्न केला तर होईल. आणि हे बाकी इतक्या लांब अंतर आहे वगैरे काही अंतर नाही. सगळ्या तालुक्यामध्ये इथून तिथून 23 किलोमीटर आपला समजा परतूर तालुका आहे. काही मरत नाही. कारण मागच्या 10-8 लॉकडाऊन लागलं तसं सिद्ध झालं. आयुष्यमान आमचाच पुतण्या, माझ्या सख्या बंधूचा मुलगा, तो दररोज जे आहे डेली सकाळी जे 5 वाजता सायकलिंगला सुरुवात करतात तर साधारणतः दररोज 50 किलोमीटर तो सायकलिंग करतो. अक्षरशः मध्ये आमच्या गावाकडे नाशिकवरून दोघं बापले तर गावाकडे गेले. 74 किलोमीटर वरती गाव आहे आमचं नाशिक. एका दिवसात त्यांनी 74 दून 148 किलोमीटर सायकल चालवली. घरून सकाळी निघले, घरी पोहोचले, जेवण खावणे केले, आराम केला, दुपारी 4ला निघाले, संध्याकाळी 7 वाजता घरी पोहोचले. आणि आपलं अंतर सगळे काय 12 किलोमीटरच्या परिघामध्ये. संतोषचे हे पण काय गंगासांगी वगैरे काहीच लांब नाही. ते सुद्धा आता काही पोरं मोटरसायकल घेऊन येते, अर्चना स्कूटी घेऊन येते. पण तेच जर आता संतोषची उंची कमी, त्याने जर तिथून सायकलिंग करत इथपर्यंत जर आला, अर्ध्या तासातच येतो. इथं मस्त एका साईडला इथून तिथून प्लेन रोड झालाय, मस्त याला तिला पाहत असला. आता शाळा सुटल्यावर समजा गाडी नसेल आणली तर टाइमपास करत इथं बसतात रस्त्यावर, अर्धा 1 तास तासात जातो. काही उपयोगाचं नाही. हे अपंगत्व आहे. घरी पैसा असून सुद्धा फी द्यायची इच्छा न होणार, हे अपंगत्व आहे. सर्वात मोठं दारिद्र्याचं हे सर्वात मोठं लक्षण. नसून देव म्हणतो याजवळ असून हे नाही म्हणतो, याजवळ नसलेलं बरं असं राहत. आणि म्हणून ज्यांच्याजवळ नाही तरी पण आहे माझ्याजवळ, देईन मी तुला, येईन तो मला कसं काय मागावं सगळ्यांकडे जाऊ दे म्हणतो. ही गोष्ट असते. आले का अपंगत्वाचे लक्षण लक्षात? हे माझ्यावरून सांगतो ना, मी माझ्या जीवनावरून अनुभव घेतला, तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. बाकी त्याच्यामध्ये गैर काहीही नाही. आणि हे सगळं सत्य आहे. माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला हे फुकट सांगतो. त्याची काही फी आकारत नाही. लिहा उत्तरामध्ये. काय करणार आहे अशा लोकांसाठी? क्रमांक 1, फर्स्टली FIRSTLY. फर्स्टली हे सुरुवातीला वी शुड ट्रीट एव्हरीवन. We should treat everyone with respect that they deserve. आपण त्यांना त्यांच्याप्रमाणे, त्यांच्या मानाप्रमाणे वागवायला हवं. पहिली गोष्ट. घोळायचं त्याला. फार महानीस तू, खूप ताकद आहे तुझ्यामध्ये, येडपटान नको राहू, खूप लेकर होतील तुला, प्रयत्न कर. हो, उगा मेंगराटासारखं नको यायला त्याला विचारित बसू. पुढे, विथ रिस्पेक्ट कम्स द कॉन्फिडन्स. विथ रिस्पेक्ट कम्स द कॉन्फिडन्स. आदराने काय होणार आहे? आत्मविश्वास त्याचा जागृत होणार आहे. करू शकतो. यू कॅन डू इट. होतंय. कम्स द कॉन्फिडन्स टू कम्युनिकेट and do things गोष्टी घडून येतात. नंबर 2, we can motivate them by telling success stories. We can motivate them by telling success stories. Of others
similar to them. SIMILR, similar to them. And what can be achieved? What can be achieved with hard work? कष्टच करावे लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुमच्यातलं अपंगत्व घालवणं याची सुरुवातीची पहिली स्टेप असेल की तुमच्या घरामध्ये जी डपटी सायकल पडलेली, मग किशोर असेल, स्वप्नील असेल, ती दुरुस्त करणे आणि आई बापाला सांगणे की बाबा मी सायकलवर शाळेला जाणार आहे, सायकलवर कॉलेजला जाणार. तर ठीक आहे, तुमची परिस्थिती, तुम्ही कारने या, पण आपली ती लायकी आहे का? बिलकुल नाही. म्हणजे मी या मताचा आहे. घरामध्ये दारामध्ये बाबांची मोटरसायकल उपलब्ध असताना सुद्धा मी लासलगावला 7 किलोमीटर पायी जायचो, 7 किलोमीटर पायी यायचो. ती आपल्या वडिलांची मोटरसायकल आहे, आपण कशाला यायची गावाकडे? तर हा स्वाभिमान पाहिजे, कारण आपली लायकी कोणती? सायकलची. आपली कमाई तेवढी नाही ना, मग आपण बाबांची मोटरसायकल नाही वापरायची. तर आपल्या लायकीनुसार आपली विद्यार्थी दशा आहे, आपण कष्ट करायला काहीच हरकत नाही ना. वडिलांनी सायकल घेऊन दिलेली, आपण गाड्या घेऊन यायला लागलो, मोटरसायकलवरती यायला लागलो, तितक्या प्रमाणामध्ये रिटर्न्स आपण देणार आहे वडिलांना. हा, तुम्ही ह्या गोष्टी कधी करा, तुमच्या कमाईवरती करा. तुम्ही 4 व्हीलर घेऊन जा तुमच्या पैशावरती. आज पालकांच्या पैशावरती तुम्ही जर मोटरसायकलवरती इकडे क्लासला येत असतील तर त्याच्यामध्ये मला काही अप्रूप वाटत नाही. मला त्याच्यामध्ये तुमचा मूर्खपणा दिसतो की तुमच्या जीवनामध्ये संघर्ष तुम्ही करणार नाही. हा धडा शिकून तुम्हाला काही उपयोग होणार नाही. तुमच्यात संघर्ष कधी की त्या सायकलवर तुम्ही आले तर मग वाटलं, पायी तुम्ही आले तर वाटलं. म्हणजे तुम्ही येतं म्हणते तर राग येतो का? तर निश्चित खूप राग येतो. औरंगाबादला जायच्या आदल्या दिवशी अर्थ काकुळतीनं म्हणलं, पप्पा एक बार मुझे मोटरसायकल दे दो कॉलेज जाने की. म्हणलं, बेटा तेरी अभी लायकी नाही दिली मी त्याला मोटरसायकल. त्याला सोडून आला, मला रडू आला येताना. पण मी प्रिन्सिपलच्या बाजूला गेलो नाही. मी असेल किंवा माझ्या पाठचा भाऊ असेल किंवा तो असेल. आता दिवाळी 4 दिवस होते. आता 2 नंबरच्या पण तुला गाड्याचा ना, ते भरपूर मोटरसायकल त्याच्याकडे, वेगवेगळे मॉडेल त्यांनी घेऊन ठेवले आहेत. 4 व्हीलर सुद्धा 4 आहेत त्याच्यावर. मोटरसायकलचे वेगवेगळे सगळे ब्रँड आहेत. काही घरी 2 उभ्या करून ठेवल्या, सुझुकी आहेत घरी 2, टीव्हीएस सुझुकी आहे. पण मी बाबांना प्रेझेंट दिली ती एक बजाजची गाडी, इथे ही एक पल्सर आहे, अजून एक पल्सर आहे, डबल सिलेंडरची 500 सीसीची बुलेट आहे, ती HD आहे 350 सीसीची. त्याला ना दे, पैसा आहे त्याच्याजवळ, तिने त्याच्या बळावरती पूर्ण करतो शो. इनोवा आहे, वॅगनर आहे, ती I10 आहे, मारुती सुझुकी आहे. ते शौकीन त्याला. पण तो माझ्याकडे आला तर मी एकदा सुद्धा त्याला चावी नाही मागितली की मला एखादी चक्कर दे किंवा मला फिरून बघू दे वगैरे. बिलकुल नाही. रिझन असं आहे की आपल्यातलं हे अपंगत्व कधी जाईल जर आपण त्याच्यावरती विचार केला तर, अन्यथा हे अपंगत्व जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल सर आज आमच्या गाड्यावर कामून घसरले. घसरलं नाही, तुमची नाहीये परिस्थिती ती, किंवा तुमची लायकी सुद्धा नाहीये. म्हणून तुम्ही हा धडा शिकले म्हणून जर सायकल दुरुस्त केली, सायकलवरती जर आले, तुमचा शारीरिक व्यायाम होईल आणि तुमचं लक्ष लागेल. जर तुमचा व्यायाम चांगला झाला शरीराचं तर बरोबर लक्ष लागतं, हे लक्षात घ्या. बाकी समजा प्रतीक्षा असेल इथं किंवा या सोनवळकर भगिनी असेल, या 3 जणी, तर आता ती वेळ नाही असं नाही, ती वेळ आहे. तुम्ही याच्यावरती विचार करा. एक पहिले 4-5 दिवस तुम्हाला त्रास होईल, सायकलवर त्रास निश्चित होईल, परंतु फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग होताल, पुढे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि काहीतरी प्रेरणा घेऊन तुम्ही जर क्लासला आले, शाळा केलं, तर आई वडिलांना वाटून तुम्हाला शिकायचं. आणि तुमचे नेहमी रडगाणं असन, मला हेच नाही, गाडीच नाही, मला सायकलच नाही, सायकलच बिघडली. काही पोरांच्या मुलींच्या सायकली दुरुस्त करायला वडील येतात गावामध्ये, पोराची सायकल दुरुस्त करायला. काय वेडेपणा आहे. म्हणून धडा शिका.
हे अपंगत्व आहे. किंवा काही जणांना वडील घ्यायला येतात मोटरसायकलवरती, काही मुलींना वडील सोडायला येतात मुलांना मुलींना. हे अपंगत्व आहे. कारण अवलंबला तो संपला. आपलं सेल्फ आहे. नाही काही तुमच्याजवळ 2 पाय आहेत, निघा तुम्ही. 9:30 क्लास आहे, 7 वाजता निघा घरातून आवरून, 7:30 वाजता निघा. 2 तासात येतं ना क्लासला. तुम्ही मरणार थोडीच चालून. गांधीजी भारतभर चालले, मेले का ते चलू चलू? दमले तर बसायचं खाली. पण आपल्याला सगळं इझी गोईंग, सगळं व्यवस्थित पाहिजे. हे अपंगत्व आहे. लॅपटॉप वी कॅन मोटिवेट देम बाय टेलिंग सक्सेस स्टोरीज. हे मी करतोय सध्या, तुम्हाला सांगतोय सक्सेस स्टोरीज ऑफ अदर्स सिमिलर टू देम अँड व्हॉट कॅन बी अचीव्ड विथ हार्ड वर्क. कष्टाने काय प्राप्त होतं हे तुम्हाला सांगू शकतो मी वारंवार. म्हणजे तोपर्यंत मला माहिती नव्हतं. ज्यावेळेस कैलास पाईकरावला आम्ही पेढे वगैरे वाटले आणि सगळेजण आम्ही बसलो, तर म्हणलं तू तुझ्या शब्दामध्ये सांग तुझा यशाचा प्रवास काय आहे म्हणून. बाकी मुलांनी तोपर्यंत मला कल्पना दिली होती. आणि मग तो जेव्हा सांगू लागला तर मला अक्षरशः रडू आलं की 12वी पर्यंत कसं तरी शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर अक्षरशः आष्टीमध्ये मी तोंडाला रुमाल गुंडाळून 20 रुपये ट्रिपने गटारी भरल्या म्हणे सर आष्टीतल्या. काम केलं म्हणे मी त्या ट्रॉली भरायचं काम इथं आष्टीमध्ये. मलाही वाईट वाटलं. पण त्यांनी कामाची लाज नाही धरली. 5-7 वर्ष सतत प्रयत्न केला. कधी 1 मार्क करून जायचा, कधी 2 मार्क करून जायचा. जमल तसा सतत अभ्यास केला. इतकं कष्ट केल्यानंतर मग तो आता 2-3 वर्ष झाले SRP मध्ये भरती झाला. त्याच्या जीवनाला दिशा मिळाली. कारण त्यांनी एकच टार्गेट ठरवलं, व आपल्याला एक तर पोलीस किंवा SRP कोणतीही एखादी नोकरी लागावी म्हणजे आपली जिंदगी जरा मार्गी लागेल. मग त्या अनुषंगाने 12वी झाल्यानंतर त्यांनी त्या कार्यक्रमाला सुरुवात केली. म्हणजे ध्येय होतं आपल्याजवळ, काही ध्येय आणि मग कष्ट करायची आपली प्रवृत्ती नाही. खूप कष्ट करावं लागतं. अति मरमर. हे सगळा धडा 12वीचा नीटचा निकाल लागला किंवा 10वी झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला समजा म्हणजे सायन्सला तुला ऍडमिशन नाही किंवा सायन्सला तुम्ही गेले पुढच्या वर्षी 11वीला, तुम्हाला ते झेपवणार नाही, सर काय सांगायला समजणार नाही. फिजिक्स शिकवायला तुम्ही केमिस्ट्रीचं पुस्तक उघडून बसता, बायोलॉजी शिकवायला लागले तुम्ही फिजिक्सचं पुस्तक उघडून बसता. त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन माली काय गोंधळ व्हायला लागला. मग हा धडा आठवला. आता नाही आठवणार. ज्यावेळेस या उन्हाळ्यामध्ये तुमचं लग्न होईल तुमच्यापैकी एक त्यावेळेस आठवणार सर काय म्हणतात. कारण बापाने बघितलं आहे बापाने तुमचे लक्षणच नाही काय अभ्यासाचे, तर जाऊ गुढीच नाही अभ्यास म्हणजे त्या लग्न करून मग काय करायचं असं राहत. म्हणून तुमच्यापैकीच एखादी मुलगी पोलीस होती, तुमच्यापैकीच एखादी मुलगी नोकरी लागते, बाकीच्या 99 मुली तशाच राहतात. आपल्यापैकीच एखाद्याचं करिअर घडतं, एखाद्या बाहेरगावी शिकायला जातो, काहीतरी शिक्षण घेतो, नोकरी लागतो, त्याच्या बरोबरचे बाकीचे लागत नाही. कारण सगळ्यांना सोबत सांगितलेलं असतं, एखाद्याला समजतं बाकीच्याला समजत. आणि मग ते आठवण म्हणते नाही राव सर त्यावेळेस ऐकलं असतं ना, म्हणलं खूप बरं झालं असतं. आता सोपऱ्याचे 2-4 जण इथं बसले. शिवाजी माझ्याकडे होता, 7वी वाटीपासून क्लास करत. त्याच्याबरोबर वर्गात सोपऱ्यातले खूप पोरं होते ना. शिवाजीच्या सायकलला एकही टप्पर नव्हतं, 2 रिंगा होत्या, डबडी सायकल होती मोठी, एवढी मोठी. आणि सकाळी त्याने आपल्या हसत काय चालत खडखड 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 सायकलवर. पण ते क्लास बुडवत नव्हतं, रेग्युलर क्लासला यायचं. शिवाजी उद्धव शेळके. आता त्याचं 470चं पॅकेज आहे, वार्षिक त्याला 4,70,000 रुपये पगार आहे. पुन्हा कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्याच्या बरोबरचे पोरं काय करतात सोपऱ्या म्हणले त्याचे क्लासमेट, तेवढी गॅरंटेड इन्कम आहे का त्यांचं? सगळ्यांसोबतच सांगितलं होतं, बाकीचे आले नाही, त्यांच्या डोक्यात घुसलं नाही. यांनी ते केलं जिद्दीने सांगितलेलं. 10वी झालं असं कर, 12वी झालं असं कर. कारण त्याला पोहोचायचं होतं म्हणून त्यांनी मार्गदर्शन घेतलं. आपल्याला कुठेही पोहोचायचं नाही म्हणून आपण ऐकतच नाही, आपल्या अंगामध्येच किडा आले भारी. त्याच्यामुळे आईबाप म्हणजे जाऊ द्या ना, गेलं टाइमपासला गेलं म्हणून तुमचे आईबाप फी देत नाहीत. त्यांना माहिती आहे बेदा शिकणारच नाही, त्याला फी द्यायची. आणि आम्हाला माहिती आहे खानदानी MG जाऊ द्यायचे आहे. 3रं एवढ्याला बघू द्या. आहे अजून 2 मिनिट. वी कॅन शो देम
we can show them the merits of a never give up. We can show them the merits of a never give up attitude. Merits of a never give up attitude. ATTITUD attitude. Full stop. आता ज्यावेळेस तुम्ही गाडी घेऊन इकडे येता ना, एकच मिनिटामध्ये संपवतो, त्यावेळेस तुमचा चेहरा पाईपर्यंत सायंकाळी शाळेतून घरी जाईपर्यंत तुमची आई कमीत कमी 1000 वेळेस विचार करते की गाडी व्यवस्थित चालवतं का नाही चालवतं. इतक्या अवघड गोष्टी राहतात. ज्यावेळेस तुम्हाला लेकरं होतील ना, तुमचे लेकरं ज्यावेळेस असे शाळेत जातील ना कुठं, त्यावेळेस तुम्हाला कळून गायकवाड सर काय सांगत होते. या इतक्या अवघड गोष्टी. तर अजूनही तुमचं जिंदगी बदलू शकते. जे जे मोटरसायकल घेऊन क्लासला येतात ते 12 किंवा 15 किलोमीटर हे काही विशेष अंतर नाही. तुमच्या नशिबाने रस्ता चिकनाफट झालेला आहे. तुम्ही व्यायाम करत नाहीये. आपल्या शरीराची जेवणा इतकीच व्यायाम ही अत्यंत गरजेची आवश्यकता आहे. हॅपीली आणि आनंदी जीवन जगायचा तो एक खूप चांगला मार्ग आहे, जो आम्हाला 5वी 6वी 7वीलाच आमच्या आई वडिलांनी शिकवला. आणि म्हणून फिजिकली आम्ही आजही फिट आहोत. तर तुम्हाला जेवढे जेवढे गाडीवरती आलेले, आता अर्चनाचं सोडा, तिच्यासाठीच गाडी घेतलेली. तिला विचारलं शक्य होणार नाही. आता सरपंच गावचे सायकलवर आले, डबल सीट तर जरा वंगाळ वाटन, पण प्रयत्न करायला काय हरकत नाही. आठवड्यात 3 दिवस सायकलवर यायचं, 3 दिवस गाडीने यायचं. प्रयत्न करायचा. सोपाऱ्यापासून इथून चिकनापट माझ्या टकलावानी रस्ता आहे, वंगाळच गाडी येते आणि कोणी तुमच्या मागे लागणार नाही. लागलं तर लागलं, येऊ द्यायचं मागं. हाय आलो करायचं, येडं करून ठेवायचं. त्याला बॉडीगार्ड सोबत येतो, आहे की नाही. घरापर्यंत येऊ द्यायचं, घराजवळ कुत्रा छू छू म्हणून ताण नका. प्रयत्न करा. आता तुमच्या सोबतच्या मुली सायकलवर येतात ना, आता सायकलवर येते. गीता आमची काही तुझं वजन घटलं का काही एखादा अवयव गळून पडला सायकलवर येते. तुम्ही प्रयत्न करा बरं का. स्वप्नीलचं तर सांगितलं ना तुम्हाला, बाबा कायच 25 वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी स्वप्नीलचे वडील आणि त्याच्या चुलत्याची परिस्थिती जर पाहिलं ना, काय सांगावं. आता जाहीरपणे समजा, इतक्या हलाकीच्या परिस्थितीतून त्याच्या वडिलांनी एवढे कष्ट केले. स्वप्नीलच्या वडिलांनी त्याच्या वडिलांच्या कष्टाला पारावरच नाही. त्याचा चुलता ते काय म्हणून काम करत नव्हते, इतके कष्ट करायचे. जिथून 2 पैसे मिळते सगळे कामं करायचे. आणि लेकराला काय, लेकरू सायकल एक मोडून टाकली, लेकराला गाडी घेऊन द्यावी लागली शाळेमध्ये, शिक तू. कारण स्वप्नीला ते सांगितलं तर विश्वास बसणार नाही. तुझ्या वडिलांनी इतकी मरमर केली, 10 तास काम केल्यानंतर वाळेला भाकरी सुद्धा खायला नसायची, एवढी मरमर केली. पण आता पोरग नाही. आमच्या किशोरचं तसंच आहे. काय सांगा, माणिकरावांचं कोणत्या जागेतून घाम निघतो ते. पण किशोरला मोटरसायकल, तर मी क्लासला नाही जाणार, आदळ आपण. आई बापाचा जीव पार इतकुस होतंय, पण पोट्ट खंडच भारी. सायकल मोडून टाकलं त्या पट्ट्याने. मायचं सांगा, चांगले असूनही सायकल मोडून टाकल्या की मोटरसायकल मिळाली पाहिजे घरात, असे कंडाळे ते. म्हणून हा धडा चांगला समजावून घ्या. कोणी मरत नाही. कारण मला माहिती, एका उन्हाळ्यामध्ये बाणाच्या वाडीच्या 3 मुली सायकलवर क्लास करायच्या, बाणाच्या वाडीवरून 3 जणी, आणि ते बी भर उन्हात निघायच्या सायकलवरती. बाणाची वाडी तर लांबाची इथून, आणि त्यावेळेस रस्ताही नव्हता. खडमड 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 सगळं फाउंडेशन ठेचून निघायचं. तर तुम्ही याच्यावर गांभीर्याने विचार करा. जर 2-3 दिवसामध्ये तुम्ही सगळे सायकलवर आले तर मला वाटेल हा धडा तुम्ही शिकलेत. मी काही तुमचा दुश्मन नाही, पण तुमच्या भविष्यासाठी म्हणून सांगितलंय. पटत असलं तर घ्या, नसल पटत तर कार घेऊन या, मला काय फरक पडतो. त्या कारमध्ये मी पण बसून एखादी चक्कर मारेन. आवरा दप्तर.